जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला सुखात, समाधानात, आनंदात जाओ. आपण गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग या संदर्भात विवेचन करत आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान कर्म संन्यास योगा संदर्भात समजून सांगत आहेत. तरी आपण पुढील श्लोकाकडे वळूयात. श्री भगवान वाच्य. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत ते ऐकूया. बहुनी मे वेतितानि जन्मानि तव तार्जुन, त्यान्यम वेद सर्वाणि न तवम वेदतम परंतप. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. हे परमतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. तात्पर्य, ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला भगवंताच्या अनंत अवतारांची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की अद्वैतम च्युतम मनाधिम तरंतुम पादम पुराण पुरुषम नवयौवनम च वेदेषु दुर्लभम भामात भक्तो गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामि. मी आदिपुरुष श्री गोविंदांना, श्रीकृष्णांना प्रणाम करतो, जे अद्वैत, अच्युत आणि आनंदी आहेत. जरी ते अनंत रूपामध्ये विस्तारित झाले असले तरी तेच पुरातन, आद्य पुरुष आणि नित्य नव यौवन संपन्न आहेत. भगवंताची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते. ब्रह्मसंहितेमध्ये असे सांगण्यात आले आहे की रमादि मूर्तिषु कला नेयमेम तिष्ठन् नानावतारम करोदत भुवनेषु किंतु कृष्णः स्वयं समभवत परमः उमां यो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. मी आदिपुरुष श्री गोविंदांना, श्रीकृष्ण प्रणाम करतो की जे राम, नरसिंह तसेच इतर अंशावतारामध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिशः स्वतः अवतार धारण करतात. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत जरी एकमेवाद्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपामध्ये प्रकट करतात. भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहे, कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते. भगवंताची अनेकविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाही, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात. अर्जुनासारखे भक्त हे भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतारित होतात. अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे. आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेव विवासनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता. पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते, तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परमतप
म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. जो भगवंताचा नित्य पार्षद असतो तो निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंताचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना त्या स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंताशी कधीच समान होऊ शकत नाही. अर्जुन जरी भगवंताचा भक्त असला तरी त्याला कधीकधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते, पण भगवंताच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भक्तांचे दिव्य स्वरूप जाणून शकत नाही. त्यामुळेच गीतेतील या वर्णनांचे आकलन आसुरी बुद्धीच्या लोकांना होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचे स्वरूप शाश्वत असले तरी ते श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते, तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते. ते अद्वैत आहेत, अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काही भेद नाही. भगवंताशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हापासून त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते. भगवंताचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाहीत, पण दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंताने पुढील श्लोकामध्ये केले आहे. अजोपि सन्नव्ययात्मः भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृती स्वामदिष्टाय संभवाम्यात्म मायाया. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणीमात्राचा ईश्वर आहे, तरी भौतिक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. तात्पर्य, भगवंताने आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक गतजन्मातील सर्व गोष्टींच्या स्मृती असते, तर सामान्य मनुष्याला आपण काही तासापूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस, तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल, आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या दाव्यांनी फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव आणि स्वरूपही होय. भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतीर्ण होतात. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह
बदलत राहतो त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये अशा प्रकारचे शरीर असते, पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो. भौतिक जगात जीवाचे ठराविक शरीर नसते, तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो, परंतु भगवंत असे देहांतर करीत नाहीत. जेव्हा हे अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारू मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत न असले तरी पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेमध्ये आणि कौमार्य अवस्थेमधून तारुण्य अवस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. पण आश्चर्य म्हणजे तारुण्यावस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिकदृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते, तरीही ते 20 किंवा 25तल्या तरुणाप्रमाणे दिसत होते. आपल्याला श्रीकृष्णांचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही, कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाहीत. वास्तविकपणे भूत, वर्तमान, भविष्य अशा तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराणपुरुष आहेत. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलतही नाही किंवा नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच बदलत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय, आपल्या समोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला, आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियामुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. श्री भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाही. वेदही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्म आहेत, तरी ते अनेकविध रूपांमध्ये प्रगट होण्यासाठी अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षडेश्वर पूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंताचे मूळ रूपात अवतरण होणं म्हणजे त्यांची जीवांवरील अहेतुकी कृपाच होय. यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपांवर ध्यान न करता भगवंताच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंताच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे, पण
सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परमसत्य आहे आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये काही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सुजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचे ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तात्पर्य या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकाप्रमाणे भगवंताची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपाची आणि शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे प्रगट होत जसे आहेत तसे स्वतःला प्रगट करतात. भगवंत ठराविक कालांतरानंतर अवतरित होत असतात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले, पण तरीही अशा नियमाचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यात स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की हे धर्मतत्वे म्हणजे भगवंताचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंताने ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले. म्हणून धर्मतत्व म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत. या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना प्रस्तावित करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च तत्व नाही. वैदिक तत्व मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्न आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता तेव्हा आणि भौतिकवादी लोक हे वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत तरी ते आसुरी प्रवृत्तीचे लोक होते. हे वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते.
आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जोपर्यंत शास्त्रांमध्ये एखाद्याला अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. हे कुठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास आणि धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्याला प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रगट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींनाही उद्देशून होते. कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2+2=4 होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंकगणितात वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरी श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच. म्हणूनच याप्रमाणे भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात. पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणं हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रगट किंवा प्रगट होते. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.